एक स्त्री होती जी स्वातंत्र्य लढ्यामध्ये मदत करायची आणि तिथला एक जो मुसलमान गाझी म्हणून एक अधिकारी होता, त्याला ही बातमी कळली. त्याने त्या स्त्रीला तिला मारून टाकलं. तर ही बातमी सगळीकडे पसरल्यानंतर तो जो होता अधिकारी त्याला मारून टाकायचं. पण ही जबाबदारी कोण घेणार? डॉक्टर राम भोसले म्हणाले मी ही जबाबदारी घेतो. आणि त्यांनी डिक्लेअर केलं की 45 डेजमध्ये तुला मारणार म्हणून. ही बातमी त्याच्यापर्यंत सांगून मग त्यांनी सगळा बंदोबस्त वाढवलेला होता तिथे. मारणार कसं? तिथे पोहोचणंच मुंगीसुद्धा शिरू शकत नव्हती त्याच्या छावणीमध्ये. मग त्यांनी काय केलं की फकीराचा वेश केला आणि त्या गावामध्ये जवळच्या ते फकीर बनून राहिले. लोकांना चमत्कार दाखवले वेगवेगळे आणि सगळे लोक त्यांच्याकडे रांगा लावायला लागले. तो गाझी म्हणाले की मला पण त्या फकीराला भेटायचंय. तर एक दिवशी वेळ ठरली. त्या फकीराच्या वेशात 30वा दिवस होता तो. 45 दिवस सांगितले होते. 30व्या दिवशी बरोबर त्याच्या छावणीमध्ये डॉक्टर राम भोसले शिरले आणि त्यांनी त्याचं स्वागत वगैरे केलं त्या गाझीने. आणि त्यांनी वेळ बघितली आणि त्याला उभा चिरला त्यार काढून. आणि ते करत असताना तिथे आणखी 2 अधिकारी आले. त्यांना सुद्धा त्याने मारलं. आणि तिथे एक घोडा उभा होता, घोडा तयार ठेवलेला होता. त्या घोड्यावर ते बसले आणि तिथून त्यांनी पळ काढला. पळत 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 ते पुण्याकडे रवाना झाले. पुण्याकडे रवाना झाले. ते सगळे अधिकारी त्याच्या मागे सगळे लागले त्यांच्या. इतक्यात त्यांनी एक झोपडी बघितली आणि त्या झोपडीवर त्यांनी उडी मारली घोड्यावरनं कात्रजच्या घाटामध्ये. ते एक ब्राह्मण बसलेला होता. तर त्यांनी सांगितलं की काय झालं? म्हणजे असं असं माझ्या मागे सगळे लागलेत, मी असं खून करून आलोय. तर म्हणे बस इथे समोर, मागे लागलेत माझ्या, तू बस इथे. तो ब्राह्मण म्हणाला. तर इतके सगळे आले शोधायला आणि त्या ब्राह्मणाला विचारायला लागले की असं असं एक माणूस आहे, तो इथे आलाय, मी पाहिलं त्याला इथे येताना, कुठे आहे सांग. तो म्हणे बघा तुम्ही शोधा म्हणे कुठे आहे. ते समोर बसलेत पण त्यांना दिसत नाहीये. आणि त्यांनी सगळं झोपडीत मागे पुढे सगळीकडे पाहिलं, कुठेही ती व्यक्ती डॉक्टर राम भोसले त्यांना दिसले नाहीत आणि ते निघून गेले. मग त्यांनी त्यांचा जीव वाचवला म्हणून त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला त्या ब्राह्मणाचा आणि मग तिथून ते परत निघाले. की एकदा आचार्य अत्रेने त्यांना जेवायला बोलवलं होतं. आचार्य अत्रे सुद्धा डॉक्टर राम भोसले कडून ट्रीटमेंट घेत होते. तर आचार्य अत्रेंकडे ते गेले असताना त्या घरात भिंतीवर एक फोटो पाहिला. म्हणे ही व्यक्ती कोण? त्याने आचार्य अत्रेंना विचारलं. माझे गुरु. म्हणजे काय नाव त्यांचं? तर म्हणे हे शंकर महाराज. ते म्हणाले अरे शंकर महाराज. म्हणे याच व्यक्तीने माझा तो जीव वाचवला होता. ही जी ब्राह्मण व्यक्ती जी बसलेली होती आणि जे मला त्यांनी अदृश्य केलं होतं ते शंकर महाराज साक्षात होते.